रामकृष्णारी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्णारी. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठाउठी, झाले समाधान पायी विसावले मन. का म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. आपल्या या निवासी गोकुळ कॉम्प्लेक्समध्ये हरिभक्त परायण कीर्तनकार महाराज एकनाथ पाटील आणि आमची नितीन माऊली या दोघांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खूप छान. आणि माझं हे भाग्य आहे, उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शन या लाभ पद्मनाभ जोड्याला, संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवू, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. मला वाटतं माझ्या ह्या 54 वर्षामध्ये मला खुल्या मनानं, एक मनानं, एक दिलानं, एक जीवानं, आत्मीयतेने बोलणारी हे आमचे एकनाथ महाराज आहेत. आणि आईवडिलांचा एक साठा आहे, सकल संत गाथा. हा पाहिल्यावर आता त्याच्याच भेटेल ते आले की मला पाहिजे, बोला हरकत नाही, ते आईवडिलांचं आहे, घ्या आणा, त्याचं काय ना. म्हणजे आमच्या आईवडिलांचा हेतू आहे की मोकळ्या मनानं द्या, मोकळ्या मनानं घ्या. त्यामुळं पण त्यांनी उदाहरण दिलं की रायगडमध्ये असं तुम्हाला एक बुवा दिसणार नाही जो देणार नाही. असं खरं आहे का? पण हे खरं आहे. रायगड जिल्ह्यात का पनवेल तालुक्यात? रायगड जिल्ह्यात नाही देणार. असं पण काय हरकत नाही. धन्य आज दिनं झाले संतांच्या दर्शनाप्रमाणे आमच्या आईचा वारसा आहे आपल्याकडं. तर खूप छान. धन्यवाद माऊली. आता एका अभंगाची फक्त सुरुवात आपल्या, कारण साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा. तुमच्या येण्यानं आमच्या घराला पावन झालेलं आहे. तर आमच्या ह्या आदित्य चंद्रकांत कारंडे आमच्या चिरंजीवाच्या घराला तुमचं पाय लागलं. एक अभंगानं जरा होऊ द्या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. देहूच्या तुकोबांची एक हकीकत गोष्ट आहे, कहाणी आहे. ते अशी, तुकाराम महाराज आणि चाकणचे जगनाडे संतू तेली जे तेल काढण्याचं काम करत होते, तेलाचा व्यवसाय, तेली असल्याने तेलाचा व्यवसाय. आणि त्यांच्याकडं घाणा होता, घाण्याला बैल होते त्यांच्याकडे, आणि ते घाणा हाकून आपला तेलाचा व्यवसाय करायचे. आणि तुकाराम महाराजांच्या बरोबर गुरं राखण्याचं काम करायचे. आणि ती गुरं भंडाऱ्या डोंगरावर चारायला न्यायचे. आणि गुरं चारत असताना तुकाराम महाराज आणि संतू तेली यांची पैज लागली. काय पैज लागली? तुम्ही जर माझ्या अगोदर गेले या लोक सोडून तर मी तुमच्या मुठमातीला येईन, तुम्ही माझ्या मुठमातीला या. मी जर या लोकातून गेलो तर मी तुमच्या मुठमातीला येईन, अशी पैज लागली. आणि पैज लागल्यानंतर काही काळावधीने तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. वैकुंठाला जाण्याच्या अगोदर मी आता वैकुंठाला 12 वाजता जाणार आहे म्हणून त्यांनी संतू तेलीकडे 2 माणसं पाठवली का तुम्ही माझी भेट घेण्यासाठी या, मी आता सदैव वैकुंठाला जाणार आहे, आपली आता पुन्हा भेट होणार नाही. पण संतू तेल्याने सांगितलं मी घाणा हाकतोय, माझा घाण्याचं काम आटोपला का मी येतो तुम्हाला भेटण्यासाठी. पण तुकाराम महाराज दुपारी 12 वाजता निघून गेले वैकुंठाला. आणि मग संतू तेली राहिले. आणि संतू तेली दिसत नाही म्हणून तुकाराम महाराजांनी त्यांची काळजी वाटली. पण नाविलाज झाला तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराजांची वेळ ठरलेली होती म्हणून तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. पण इकडे संतू तेलीला तळमळ लागली का मला तुकाराम महाराजांची भेट कशी होईल. तुकाराम महाराज तर बोललेत का मी तुमच्या मुठमातीला येईन, ते माझ्या अगोदर गेलेत, त्यांनी यायला पाहिजे. मग काही काळाने अशी 30 वर्षे लोटली पुढे. आणि 30 वर्षानंतर संतू तेलीने सुद्धा देह सोडला. पण 30 वर्षानंतर सुद्धा तुकाराम महाराज जेव्हा संतू तेलीची प्रेत यात्रा निघाली आणि त्या काळामध्ये संतू तेली हा तेली समाजाचा असला कारणाने आतासुद्धा तेली समाजामध्ये गाडली जातात. आपले जसं मराठी संस्कार, आगरी समाजाचा ब्राह्मणांचा संस्कार जो आहे अग्नी प्रवेश, म्हणजे अग्नीमध्ये त्यांना जाळले जातात, दहन केलं जातं, तसा काही प्रकार तेली समाजामध्ये नव्हता. आता आहे का नाही ते मला माहिती नाही. पण त्या काळामध्ये तेली समाजामध्ये गाडण्याचा प्रकार होता. त्यांना त्यांच्या शरीराप्रमाणे खड्डा काढला आणि त्या खड्ड्यामध्ये त्यांना काढले गेले. पण ज्यावेळेस त्यांना गाडले गेले पूर्ण माती त्यांच्या अंगावर लोटलेली आहे. हो, पण संतू तेल्याचं शरीर बाहेर आपोआप आला. परत त्यांना गाडले गेले, परत शरीर बाहेर आला. तुकाराम महाराजांची भेट झाली पाहिजे म्हणून. पण तुकाराम महाराज काय आले नाही. मग तिसऱ्यांदा जेव्हा मातीत गाडल्याचा प्रकार आता पुढे येईल म्हणून तुकाराम महाराजांना कळवला आला. आणि वैकुंठाहून तुकाराम महाराज विमान घेऊन संतू तेलीला नेण्यासाठी आले. आणि मग त्यावेळेस
एक अभंग तयार केला. वा. सारिता बोधने माझे गुंतले वचन, आम्हा झाले येणे एका तेलिया कारणे, तीन मुष्टी मृत्तिका देख तेव्हा लोपविले मुख, आम्ही आलो मृत्युलोकी राम नामाचे धारकी, आलो म्हणे तुका एक मिनिट, आम्ही आलो मृत्युलोकी राम नामाचे धारकी, आलो म्हणे तुका संतू न्यावया विष्णू लोका. आम्ही विष्णू लोकाला नेण्यासाठी तुकाराम महाराज म्हणाले आलो. आणि मग तीन एक मोठाशी मातीची त्या देहावर ठेवण्यात आली. एक मूठ ठेवली, दोन मोठी ठेवल्या आणि तिसरी मूठ ठेवतोय तर तुकाराम महाराजांच्या समोर संतू तेल्याने डोळे उघडले आणि डोळे उघडल्यावर आकाशात वीज चमकावी, वीज त्याप्रमाणे लखलखाट झाला. मग लोकांना मोठा चमत्कार वाटला आणि त्यावेळेस संतू तेल्याची चिरंजीव बाळू नावाचे चिरंजीव सर्व लोक घरी गेली. किती थांबणार लोक, म्हणून आता माझ्या वडिलांची कोणी पशु येईल, पक्षी येईल, माझ्या वडिलांच्या शरीराची दैना करील म्हणून बाळू आपला मुलगा झाडावर चढला आणि झाडावर वरून पाहतोय काय कुठला प्राणी करतोय का आपल्या वडिलांच्या शरीराला, म्हणून तिथे राखण राहिला पण कुठलाही प्राण्याने त्या शरीराला हात लावला नाही. मग संतू तेल्याचा देह हा संतू तेली डोळे उघडून बघितलं म्हणजे संतू तेली काय झालं. मग त्या बाळूने आपला काय विधी असेल तो केला आणि संतू तेलेला घेऊन तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. आलो म्हणे तुका संतू न्यावया विष्णू लोका, त्यांना विष्णू लोकांमध्ये संतू तेलाला घेऊन गेले. एवढी मोठी मैत्री होती त्यांची. रामकृष्ण रामकृष्ण हरी.